कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे बघा, आता अर्जुनचा साखरपुडा झाला आणि आता त्याच्यासाठी ते आर्या आणि अमोल दोघही तितकेच महत्वाचे। होय आप्या, अगं ते पण खरं आहे। हो बापू, पण या सगळ्यात ना अमोलला त्याच्या बाबासाठीचे जे काही हट्ट आहेत ना ते मला अर्जुनला नाही सांगता येते। मी त्याला जर सांगायला गेले तर आर्याला असं नको वाटायला हो की मी अमोलच्या आडून अर्जुन पासून तिला तोडतीये। मी काय करू मला नाही कळत आहे आता। आप्या, अगं तुझी घुसमटी येते लक्षात। आणि या सगळ्यात ना मला मला अमोलला नाही नाराज बघायचंय, मला नाही पाहवत आहे त्याला असं। बाबा सॉरी, पण हे बघा मी अगं अप्पे, तू मला बापूंच्या इतकं जवळचं मानतेस ना? हो बाबा। अप्पे, मग माफी नको ना मागू। आणि अर्जाच म्हणशील ना तर तो पेचात अडकलाय ग। म्हणजे? आणि त्याला कुणाला दुखवायचं पण नाही। हो बाबा, पण त्याच्या या अशा वागण्यामुळे ना आपण सगळेच आणि विशेषतः अमोल दुखावलेच जातोय की। हा खरंय, पण तू त्याच्याकडे लक्ष नको देऊस। अगं मी अर्जाला पहिल्यापासून सांगितलं की सगळ्या गोष्टी स्पष्ट ठेव म्हणून, पण त्याला ते जमत नाही। हे बघा बाबा, मला फक्त आता एवढं वाटतं की हा गुंत वाढत नको जाय। नाही वाढणार अप्पे, आणि अमोलच्या आनंदासाठी ना तू कशाकडे लक्ष देऊ नकोस। अगं अर्जाच काय, कुणी जरी असलं ना तरी अमोलचा आनंद महत्वाचा आहे हे ध्यानात ठेव। हो बाबा, हे सगळं मला मान्य आहे आणि अमोलला आनंदी ठेवण्यासाठी मी वाटेल ते प्रयत्न करायला तयार आहे आणि मी करतेय ते प्रयत्न, पण त्याला आनंदी ठेवणे माझ्या एकटीच्या हातात आहे का? हा, आणि अमोलच्या पण त्याच्या बापाकडनं अपेक्षा आहेत ग, आणि ते काही चुकीचं बी नाही। आणि अप्पे, किती बी झालं ना तरी अर्जानं तुम्हाला मनापासून एवढं लांब केलेलं नाही। नाहीतर तसं असतं ना तर अमोल झोपल्यावर तो तुझ्या बरोबर एका खोलीत झोपलाच नसता। हो बाबा, पण हे बघ अप्पे, अगं आम्ही 4 पावसाळे जास्त बघितले। तुझ्या मनाची भीती समजते मला, पण अगं दरवेळी आपल्या मनाला जे वाटतं ना तेच घडतं असं नाही। आणि काही घडून गेलेल्या गोष्टीमुळे ना अर्जाला तुला स्पष्टपणे बोलता येत नाही। बाबा हे बघा, आपल्या सगळ्यांनाच माहिती अर्जुनच्या मनाला जे वाटतं तो तेच करतो। मला त्याचीच भीती वाटते आता। नाही अप्पे, तसं काय बी होणार नाही। होय आप्या, अगं मी इतक्या वेळ विनायकरावांचं ऐकत होतो, कारण त्यांचं म्हणणं बरोबर आहे। पोरी, अगं मला बी वाटतं की एकदा अर्जाचं रांकला लागलं ना की माझ्या मागची काळजी मिटेल ग। होय, आणि आप्या भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं। दीपस्तंभानं आपली जागा सोडायची नसती ग, त्या दीपस्तंभाकडे बघून जहाजानं ठरवायचं असतं आपला मार्ग कुठला आहे। तू तुझ्या कर्तव्यापासून ढळू नकोस। अर्जुनला काय निर्णय घ्यायचा तो घेऊ देत की, पण लक्षात ठेवा तुम्ही दोघं मिळून जो निर्णय घ्याल ना त्याच्यातनं अमोल नाही नाराज झाला पाहिजे। बाबा, बापू, मी तुम्हाला दोघांनाही वचन देते, आता इथून पुढे माझ्या मधले आणि अर्जुन मधले वाद मी अमोल समोर कधीच नाही घेऊन जाणार। मी माझ्या परीने त्याला खूप आनंदात ठेव। आप्या, अगं हेच तर म्हणायचं होतं बाळा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।